माझं सगळ्यांना सांगितलं आहे. तर आपण पहिल्या वेळेपासून आपण जी काही कायदेशीर कार्यवाही तात्काळ केलेली आहे त्यामध्ये आरोपी आपण अटक केलेला आहे. एक आरोपी फरार आहे. त्या आरोपीचा पण शोध घेण्यासाठी जवळपास आपल्या 8 टीम आपला ॲक्टिवेट आहे. 8 टीममध्ये प्रत्येक टीममध्ये आपण 5-5 पूर्ण पुणे जिल्ह्यातले आपण चांगले व्यक्ती काढून त्या टीममध्ये लावलेले आहेत. सगळ्यांचे CDR असतील, कॉन्ट्रॅक्ट असेल, सगळ्या पद्धतीने आपण प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर जे काही तुमचा मुद्दा आहे की बैल तात्काळ घेतला पाहिजे, बरोबर, त्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की ती बैल देणं हे माझ्या हातात राहिलेलं नाही आहे. जी काही घटना घडली आहे ती कोणाच्या अनुषंगाने घडलेली आहे? जो बैल, बरोबर, जो सुंदर नावाचा बैल आहे त्याच्या अनुषंगाने घडलेली घटना आहे. तर त्यामध्ये तो आता एक मुद्देमाल म्हणून त्यात म्हटलं आहे. पंचनाम्यामध्ये आपण त्यांचं नाव, त्या बैलाचं नाव घेतलेलं आहे. तर आपल्याला ती जे काही घटनाक्रम घडला होता, ज्या दिवशी ते तिथे गेले होते पैसे द्यायला, 5 लाख रुपये ॲडव्हान्स दिले गेले, त्यानंतर तो बैल आणला गेला, तर आपल्याला ती सगळे तो घटनाक्रम पेपरवर घ्यायचा. तो पेपरवर घेतल्यानंतर आपल्याला त्याचे जे काही पेपरवर्क तयार करून कोर्टातून सादर करून कोर्टाकडून आपल्याला ते ऑर्डर करून घ्यावी लागेल. ते माझ्या हातात नाही की माझ्यात असलं असतं साहेब मी एवढं 5 केलं तुम्ही एवढी जमा झालेली आहेत, तुम्ही सगळ्यांना मी त्रास दिला नसता, हे घ्या म्हटलं असतं आणि तुमचं हे होऊन जाऊन सांगितलं. तो बैल साहेब तिथं आहे का त्या ठिकाणी? हो, आहे. आता तो बैलचं पोझिशन तिथं ठेवणं, त्याची काळजी घेणं हे आमची जबाबदारी. आम्ही ते घेऊ. ऐका, बोला ना. नाही होणार. ऐका, एक मिनिट ऐकून घ्या. बैलचं घटनेच्या पूर्वीपासूनचं पैसे तिथे आहे. त्यासाठी मी शस्त्रधारी गार्ड, हे बघा तुम्ही आरडाओरड पूर्ण नाही कोण नाही. मी सगळ्यांना विनंती करतो की बैलाची घटना घडल्याच्या आधीपासून तो गोष्ट पोझिशन तिथे आहे, बरोबर. आपण घटनास्थळी, त्यामुळे आपण शस्त्रधारी व्यक्ती सुद्धा आमचं गार्ड तिथे लावलेलं आहे. वेगवेगळ्या घटना घडू नये किंवा तो बैल तिथून कोणी घेऊन जाऊ नये म्हणून मी सगळी त्या काळजी घेतोय. येता सोमवारी, आज 2 दिवसात मी सगळी पेपरवर तयार करतो. सोमवारी आपण कोर्टाला त्या रिपोर्ट देऊ आणि लवकरात लवकर कोर्टाकडून आपण रिपोर्ट प्राप्त करून आपण पुढची जी कारवाई आहे, बैल त्यांची जी वाईफ असतील किंवा जी धर्तीची असतील त्यांच्यापर्यंत वैभव यांनी पुढे यावं लागेल. तर वैभवच्या समक्ष सर्व कारवाई झाली आहे. वैभव समक्ष हा प्रकार घडला आहे. वैभव स्वतः साक्षीदार आहे. तिला घेतली त्या टायमाला पण वैभव समक्ष हजर होता. जशी प्रकार घडला आहे, जसं ताईंनी सांगितलं तशा पद्धतीने आम्ही तुमच्या सांगितल्यामध्ये की या भाषेत प्रकार त्यांनी सांगितलं त्या भाषेत आम्ही FIR दाखल करून घेतला. तात्काळ FIR दाखल करून घेतला. त्यामध्ये आम्ही उशीर वगैरे काही केलेलं नाही आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही तात्काळ 1 तासाच्या आत या ज्याने फायरिंग केलंय त्याला आम्ही अटक केली आहे. आणि दरम्यानच्या काळात त्याच्याकडे केलेली विचारपूस आणि आम्ही घटनास्थळी गेल्यानंतर जी काही कारवाई केली त्यानंतर आणि इतर जे साक्षीदारांच्या आधारे आम्ही याच्यातले जे दुसरे आरोपी आहेत ज्यांचा यामध्ये आरोपींनी सांगितलं की आम्ही ज्यांचं पिस्टल त्यामध्ये वापरलं आहे असे त्यांचे जे वडील होते शहाजी काकडे यांना पण आम्ही अटक केली आहे. राहिला विषय गौतम काकडे यांचा. तर गौतम काकडे यांच्या अटकेसाठी पोलीस पथक स्थानिक म्हणजे आमच्या पोलीस स्टेशनचं पथक आहेत, पण आमच्या डिव्हिजनमध्ये जेवढे पोलीस स्टेशन आहेत त्यांचे आम्ही सर्वांचे वेगवेगळे पथकं तयार केले आहेत. प्लस आमचे स्थानिक गुन्हे शाखेचे जे काही पथकं आहेत त्यांचेही वेगवेगळे पथकं आहेत. ते सर्व पथकं गौतम काकडे यांचा एकदम तांत्रिक आणि गुप्त बातमीदाराच्या आधारे दोन्ही प्रकारे आमच्याकडे शोध चालू आहे. आम्ही तात्काळ लवकरात लवकर त्यांना अटक करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्यासाठी आम्हाला आपल्याकडून फक्त मदतीची अपेक्षा आहे. आज जे काही तुम्ही आलेत, आम्ही तुमच्या सर्वांच्या भावना जाणतो, तुमच्या सेंटिमेंट किंवा निंबाळकर सर हे व्यक्तिमत्व कसं होतं. आता आम्ही तर या भागात समजा इकडे मी 2 दिवसापूर्वी आलोय, पण आता मला तुमच्या सारख्या लोकांकडून समजतंय की त्या लोकांचं त्यांचे विचार कसे होते किंवा त्यांचं बैलगाडा मालक किंवा चालक या संघटना या लोकांबाबत त्यांचे संबंध कसे होते. त्या संबंधापुढे तुम्ही आले. आता पुढे आमचं जे काही म्हणणं आहे काय करा किती दिवस सगळ्यांना